कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं, तुमच्या मिस्टरांची तुमच्याबद्दल कुठल्या तक्रारी आहेत? जसं तुमच्याबद्दल एक तुम्ही चिडचिड करता, तुमच्याबद्दल मुलाला ओरडू नको, तो त्यासोबत अभ्यास करेल, बोलू नको, छोटा आहे तो 4 वर्षांचा। मुलाला राग करता ही तक्रार आहे त्यांची। हां, ओरडू नको फक्त बस। म्हणजे तेच ना, उगाच नाही ना ओरडत माणूस। तुमच्याबद्दल मला घरामध्ये खूप टापटीपणा आवडतो, मग मी सारखी रागवत असते। मी ज्या दिवशी घरी असते त्या दिवशी असं सगळं पसरलेलं असलं, पसारा असला की मी सारखी रागवत असते। ते म्हणतात की मग तू ऑफिसलाच गेलेली बरी आहे, तू घरी नको थांबायचो। तुमच्या बाबतीत आमच्याकडे एकच तक्रार आहे, तू शांत बसली तर अजून तुझी प्रगती होईल। मुलांवर अजिबात ओरडायचं नाही, एवढं शक्य तितकं पाळ, एवढंच मोस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन असतं। तुमचे ते मला नेहमी सांगतात की तुझा राग थोडासा तू कमी कर। म्हणजे राग करता हीच तक्रार आहे त्यांची, हो ना? मग तुमच्यात बदल होण्यासाठी काय कराल तुम्ही? शांत राहण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन, जो कधी यशस्वी होणार नाही। तुम्ही? मी काय, माझ्या मिस्टरांची तक्रार हीच आहे की पैसे जरा जास्त खर्च करते। त्यांना म्हटलं तर मी परचेस डिपार्टमेंटला आहे तर दिवसभर माझं काम येऊन जाऊन फिरून सगळं परचेस डिपार्टमेंटला नाही, त्याला मी चिडवत असते ना, अरे मी दिवसभर पैसेच खर्च करायचं काम करते तर ते होणार आहे, काही कंट्रोल नाही। या डिपार्टमेंटच्या बाहेरच पडत नाही। तुम्ही? मी औषध शोधते आता राग कमी करायचं। काय एवढं राग करता? एवढा गुणी नवरा मिळालाय, बिचारा एवढी मदत करतो, सगळीकडे तुम्हाला एकटीला फिरायला पाठवतो, काय करायचं तुम्ही? मी सर करते, मी ट्राय करते। काय ट्राय करणार? राग कमी करायचा। आणि खरंच झाला राग कमी की तुम्ही केला समजा, तर काय त्यांची प्रतिक्रिया असेल? तरी काहीच राहणार नाही, सेमच राहणार। ते शांतच, ते शांतच असणार। ते आधीपासून शांतच आहे, लहानपणापासून। हा, तुला माहिती आहे? हा, म्हणजे सांगतात घरचे। कोण सांगतात? सासू सासरे। काय सांगतात सासू सासरे? की आमचा मुलगा फार शांत आहे, ही खूप चिडचिडी आहे। ही चिडचिडी आहे। माझे गुण मुलीमध्ये जात आहेत। तुमचे गुण मुलीमध्ये जात आहेत आता? छान वाटतं। आमच्याकडे सेम। तुमच्या 6 मैत्रिणी, पिकनिक, फिरणं, मजा होते का तुमची? खूप किस्से असतील ना? तुमच्यात अबोला पण होत असेल? कोणाकोणात भांडणं झाली तुमच्यात आपापसात? भांडण असं नाही, पण म्हणजे एक सिनेरिओ असा होता की दिवाळी हा सण सगळ्यांसाठीच महत्त्वाचा असतो। त्या दिवशी सगळ्यांना वाटतं घरी असावं बुवा, म्हणजे गृहिणींनी म्हणजे सवाष्णींनी तरी घरी असावं, सगळं करावं फराळाचं वगैरे। तर असं होतं की आम्ही एकाच डिपार्टमेंटला असल्यामुळे आमचे सरांनी, आणि तिला गावाला जायचं असतं। कोणाला? योगिताला। अच्छा। तर तिला गावाला जायचं असतं, म्हणजे ती लांब राहते म्हणून मग त्यांनी तिला सुट्टी ॲग्री केलं की ठीक आहे तू जा। ते पार्शलिटी कर। हा, मग त्यांनी मला म्हटलं की नाही म्हटलं सर असं कसं काय, तुम्ही तिला परवानगी दिली आणि तुम्ही मला नाही म्हणताय, पण मला पण सुट्टी हवी आहे। मग ते म्हणाले की नाही नाही ऐसा नाही होगा। मग त्यांचा आणि माझाच वाद झाला। मग नंतर मला हिचा राग आला की बुवा ही गेली पण मला काहीच बोलली नाही आणि मला सुट्टी पण मिळाली नाही। मग तिने नंतर फोन करून कन्व्हिन्स केलं की मॅम जाऊ द्या, आपण नंतर ॲडजस्ट करत जाऊ आणि मग तशी सुट्टी घेत जाऊ म्हणून। घेतली? हो, घेतली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।